नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे. शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेली विधान परिषदेची जागा आणि त्याची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे संजय केणेकर हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची जास्त शक्यता आहे. केणेकर यांना मुंबईमध्ये बोलावून घेतलं गेलंय आणि आज केणेकर अर्ज मागे घेणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेस पक्षाकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली गेली आहे किंवा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांनी फडणवीसांची भेट घेतली आणि ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. त्यानुसार न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यावरून भाजप आपला उमेदवारी अर्ज भाजपचे संजय केणेकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. प्रणाली, आता या विधान परिषदेच्या जागेच्या निवडणुकीमध्ये जे केणेकरांना मुंबईमध्ये बोलावून घेतलं गेलंय, काय सगळ्या या घडामोडी? श्वेता, आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज घेण्याची जो प्रज्ञा सातव आणि संजय केणेकर यांनी जो अर्ज भरला आहे तो अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. आणि त्यामुळे जी माहिती मिळते त्यानुसार संजय केणेकर यांना मुंबईमध्ये बोलावून घेण्यात आलेलं आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी आज अर्ज मागे घ्यावा. या संदर्भातली विनंती काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलेली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही पक्षश्रेष्ठींची आणि आमची जी कोर कमिटी आहे त्यांच्याशी चर्चा करून याबद्दलचा निर्णय घेऊ. जी माहिती मिळते त्यानुसार काँग्रेसच्या या विनंतीला मान देत आणि साधारणपणे असा एक प्रघात आहे किंवा अशी एक प्रथा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ती जागा रिकामी होते आणि संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांपैकी कोणाला जर ती जागा दिली जात असेल तर साधारणपणे ती निवडणूक जे ती बिनविरोध होते. राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळेच याच प्रथा परंपरांना छेद न देता त्याचे पालन करण्याचा विचार भाजपनं केलाय आणि म्हणून ते आज अर्ज मागे घेणारे आहेत अशी माहिती मिळते आहे. थोड्या वेळात ते विधान भवन परिसरात पोहोचतील अशी माहिती मिळते आहे आणि त्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील. श्वेता जी, प्रणाली आणि केणेकर हे मुंबईमध्ये येतील आणि त्याचबरोबर त्यांना भेटण्यासाठी जे बोलावण्यात आलेलं आहे त्यांची कोणाशी भेट होईल आणि त्यानंतर कधीपर्यंत ते अर्ज मागे घेऊ शकतात? जी माहिती मिळते त्यानुसार 11:30 वाजेच्या सुमारास ते विधान भवन परिसरात येतील आणि अर्ज मागे घेतील. पक्षाच्या वतीनं त्यांना केवळ मेसेज दिला जाईल. आज भाजपच्या अनेक घडामोडी आहेत, पत्रकार परिषद आहेत, आंदोलन आहेत. त्यामुळे जे नेते मंडळी आहेत तेही कदाचित त्यांच्याबरोबर अर्ज मागे घेण्यासाठी विधान भवन परिसरात पोहोचतील अशी शक्यता आहे. परंतु प्रत्यक्षात नेमकं काय घडतं ते बघावं लागेल. विधान भवन परिसरामध्ये आज अर्ज मागे घेतला जातो का? संजय केणेकर हा अर्ज मागे घेण्यासाठी कोणाबरोबर येतात हे सुद्धा बघणं औत्सुक्याचं ठरेल. जी, म्हणजे काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना जी उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असंच एकूणच दिसतंय आणि भाजपनं या बाबतीमध्ये माघार घेतल्याचं दिसतंय. नेहमी काय नेमकी पद्धत असते ज्या वेळेला अशी पोटनिवडणूक होत असते? आपण बघितलं तर राजीव सातव हे खासदार होते आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर खरं तर त्या ठिकाणी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. परंतु तसं न घडता रजनी पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्याही वेळेला भाजपनं काँग्रेसच्या विनंतीला मान दिलेला होता आणि आता जेव्हा राजीव सातव यांच्या कुटुंबियांपैकी त्यांच्या पत्नी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली गेलेली आहे त्यावेळेला सुद्धा प्रथा परंपरांचं पालन करण्याचा उद्देश भाजपचा आहे. तशी विनंती सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली होती आणि एकूणच जर आपण संख्याबळ बघितलं तर त्यानुसार सुद्धा महाविकास आघाडी मध्ये महाविकास आघाडीला जास्त मतं जी आहेत ती मिळण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच भाजप माघार घेत आहे. एकीकडे प्रथा परंपरांचं पालन करायचं आणि दुसरीकडे जी हार होण्याची शक्यता आहे ती सुद्धा टाळायची आणि निवडणूकच बिनविरोध करायची असा या दोन्ही पक्षांनी निर्धार केलेला दिसून येतोय आणि म्हणूनच भाजप आज आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. जी,
प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि यातले अपडेट सुद्धा आपण घेत राहू. केणेकरांना सध्या मुंबईमध्ये बोलावण्यात आलेलं आहे. त्यानंतर पक्षाकडून त्यांना सांगितलं जाईल आणि मग केणेकर कधी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात या संदर्भातली माहिती आपण घेत राहू.